मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांना सत्तेचा एवढा माज का? लोकशाही आहे की हुकुमशाही? नाशिकच्या तपोवनातील झाडांच्या कत्तलीला नाशिककर मोठा विरोध करत असताना महाजन झाडांच्या कत्तलीवर ठाम असे का? महाजनांना लोकांच्या भावना मान्य नाहीत का? कुंभमेळ्याच्या नावाखाली ही जागा मोकळी करून बळकावायचा प्रयत्न तर होत नाही ना? नाशिकचा कुंभमेळा अवघ्या 1.5 वर्षावर आला आहे. कुंभमेळ्यात येणाऱ्या साधूंना राहण्यासाठी तपोवनात व्यवस्था करणार असून साधुग्राम बांधण्यासाठी या ऐतिहासिक तपोवनातील जवळपास 1800हून अधिक झाडे कापून ही 300 एकर जागा मोकळी करण्यासाठी नाशिक महानगरपालिका आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन प्रयत्न करत आहेत. झाडांच्या या कत्तलीला नाशिककरांनी तीव्र विरोध केला आहे. त्याबाबत नाशिक महानगरपालिकेने जनसुनावणी देखील घेतली होती. त्यातही झाडांच्या कत्तलीस विरोध दर्शवून हरकती नोंदविल्या आहेत. सगळे नाशिककर या निर्णयाविरोधात एकवटले आहेत. परंतु सत्तेच्या नशेत मंत्री महाजन इतके धुंद झाले आहेत की तपोवनातील ही झाडे तोडणारच या जिद्दीने पेटले आहेत. नाशिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतले होते. हा विषय फडणवीसांपर्यंत गेलाच असेल, पण फडणवीस आणि महाजन यांना सत्तेचा प्रचंड माज चढलाय व या सत्तेच्या नशेत ते कोणाचेही ऐकून घेत नाही. हुकुमशाही पद्धतीने मनमानी करून झाडांची कत्तल करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात लोकशाही आहे ना? फडणवीस महाजनांना लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांच्या लोककल्याणासाठी राबवलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही आहे हे मान्य नाही का? नाशिकच्या तपोवनाच्या हुकुमशाही सत्तेच्या मस्तीत चुकीचा निर्णय घेऊन नाशिक भकास करण्याचा प्रयत्न करत आहात. महाजन म्हणतात, 1 झाड तोडले तर 15 झाडे लावू. महाजनांनी हे झाडे लावण्यासाठी जिकडे जागा आहे तिकडे साधुग्राम बांधावे. तपोवनाचाच आग्रह का बरं? कुंभमेळ्याच्या नावाखाली येथील झाडे तोडून जागा मोकळ्या करायच्या व कुंभमेळ्यानंतर या सर्व जागा बळकावायच्या बिल्डर्स उद्योजकांच्या घशात घालायच्या आहेत का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. महाजनांना नाशिकचे जळगाव करायचे आहे का? नाशिकचे 3 आमदार या निर्णयाला अजिबात विरोध करताना दिसत नाहीत. नाशिककरांची फक्त या आमदारांना मते हवीत, बाकी नाशिककरांचे भले नको का, असंही नाशिककर बोलत आहेत की या आमदारांची महाजनपुढे बोलण्याची हिंमतच होत नाही. तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात अनेक सेलिब्रिटीही पुढे येत आहेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनीही विरोध केला आहे. गिरीश महाजन यांचा जास्त इंटरेस्ट हा तपोवनातील झाडे तोडायचीच याकडेच आहे. त्यामुळेच तपोवनाच्या समर्थनार्थ नाशिकमधील सगळ्या राजकीय पक्षांनी, जनतेने, वृक्षप्रेमींनी सगळ्यांनी पुढे येऊन लाखोंच्या संख्येने नाशिक महानगरपालिकेवर महामोर्चा काढून गिरीश महाजन मनपा आयुक्तांना दणका देणे गरजेचे आहे. उद्या भविष्यात महाजनांनी सत्तेच्या मस्तीत झाडांवर कुऱ्हाड चालवायचा प्रयत्न केल्यास सर्व नाशिककरांनी तपोवनाला वेढा घालून महाजनांचा डाव हाणून पाडणे गरजेचे आहे. 2015 ही भव्य दिव्य असा कुंभमेळा झालाच होता. तेव्हा एकही झाड तोडले गेले नव्हते. मग आत्ताच महाजनांना झाडांची अडचण का होत आहे बरं? नाशिक विकासाला चालना देणारे मंत्री भुजबळ आजारी असल्याने ते भूमिका मांडत नाहीत. परंतु माजी खासदार समीर भुजबळांनीही या वृक्षतोडीस विरोध दर्शविला आहे. फडणवीस महाजनांनी सत्तेच्या नशेत धुंद होऊन निर्णय घेण्यापेक्षा नाशिकमधील जनभावनेची कदर करून वृक्षतोडीचा निर्णय थांबवून ऐतिहासिक तपोवनाचे संवर्धन करावे अशी अपेक्षा.